स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शेंगांची सुगी झालेली आहे, शेंगा काढून झालेल्या आहेत आणि ते वाळवण्याचं काम सुरू आहे। सकाळचा टाइम आहे, कोवळी सूर्यकिरण आलेली आहेत, बाजूचं धुकं आता विरळ विरळ होत चाललेलं आहे कोवळ्या सूर्यकिरणांमुळे। आणि या शेंगा वाळवण्यासाठी ठेवलेल्या आहेत, टाकायच्या आहेत आणि त्या शेंगा जेव्हा वाळतील पूर्ण 2-4 दिवस लागतील त्या वाळायला। तर त्या वाळल्यानंतर त्या साफ करायच्या असतील शेंगा, आणि साफ म्हणजे त्यात मोठ्या मोठ्या शेंगा एका साईडला, छोट्या शेंगा बाजूला, अशा वेगळ्या वेगळ्या करून त्या वर्षभरासाठी साठवून ठेवायच्या असतात। तर हेच वाळवण्याचं काम करण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे टेरेसमध्ये। वातावरण खरंच खूप प्रसन्न आहे, धुकं आहे बाजूला, कोवळी सूर्यकिरणं पडलेली आहेत आणि सकाळी खरंच खूप फ्रेश आणि छान वाटत आहे। मध्यंतरीच्या काळात खूप धावपळ आणि याच्यामुळे माझी थोडीशी तब्येत बिघडली होती, तर त्यामुळे मध्ये व्हिडिओ व्लॉग्स करणं काही जमलेलं नाही। गावाकडची लाईफस्टाईल ही शहरापेक्षा पूर्णपणे वेगळी असते। आता दिवाळीचे 4-5 दिवस धामधुमीचे गेलेले आहेत, सणवार, पाहुणे पै, फराळ, इतर सगळं झाल्यानंतर आता लोक आपापल्या शेतांच्या कामांकडे वळलेली आहेत। तर शेतीची सुगीची कामं प्रत्येकाची शेतामध्ये सुरू आहेत। शेंगा काढणे असतील किंवा औषध मारणे असतील, भांगलणे असतील, जे काही शेतांमधले कामं असतील ते गावकऱ्यांची सुरू झालेली आहेत। आणि थंडीचे दिवस आहेत, धुकं भरपूर पडतंय गावाकडं आणि आम्ही सुद्धा गावाकडच्या याच सगळ्या वातावरणाचा पुरेपूर उपभोग घेतोय। सकाळची कोवळी सूर्यकिरणांचा आस्वाद घेतोय, सकाळची ऑक्सिजनने भरलेली हवा शुद्ध त्याचाही उपभोग घेतोय आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न, जेवढे दिवस गावी आहे तेवढे गावाकडचं सगळं वातावरण एन्जॉय करतोय। खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतंय आणि मुलंही खूप एन्जॉय करतात, त्यांनाही गावाकडच्या माणसांमध्ये खूप छान वाटतंय। अशी ही सकाळ आहे गावाकडची प्रसन्न धुक्यांची। आणि हा आहे ताजी ताजी धार काढलेली आहे ताईंनी आणि नुकतीच म्हैस व्यालेली आहे आणि त्याचा ताजा ताजा खरवस त्यांनी माझ्यासाठी दिलेला आहे। आणि हे आहे त्यांचं म्हैशीचं रेडकू, जे पाडव्या दिवशीच नुकतंच जन्मलेलं आहे, नवीन 4-5 दिवसांचा आहे ते, अगदी गोंडस छोटंसं। आणि घरी येऊन मी हा ताजा ताजा खरवस बनवलेला आहे, तर गावी असल्याचा हा फायदा। तसंही मुंबईला सुद्धा आमच्या गावाकडचे घेऊन येतात घरचे, माझ्यासाठी, मला आवडतो म्हणून। मुलं खात नाहीत हे आणि मी दोघं खातो, जास्तीत जास्त तो मलाच आवडतो, तर माझ्यासाठी हा खरवस त्यांनी दिलेला आहे। तर हा अशा प्रकारे शिजून तयार झालेला आहे आणि ताजा ताजा तो मी एन्जॉय केलेला आहे। त्यामध्ये साखर, गूळ असेल, साखर असेल, जे काही आवडीनुसार, आणि सुंठ टाकून, वेलची पावडर टाकून हा छानपैकी खरवस तयार झालेला आहे आणि ताजा ताजा तो मी खाल्लेला आहे। टेस्ट अजूनही जिभेवर तशीच रेंगाळती। त्यानंतर संध्याकाळी आम्ही आलेलो आहे यांच्या फ्रेंडच्या घरी, तर गाडी पूजनासाठी आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं। तर इंद्राणीला आल्या आल्या त्याने किल्ला पाहिलेला आहे आणि त्यातली सगळी सैनिक आणि त्यांमध्ये सुद्धा सगळे जे प्राणी सैनिक आहेत ते त्यानं गोळा करायला सुरुवात केलेली आहे। त्यानं किल्ला हा पहिल्यांदाच पाहिलेला आहे, जसं त्याला कळतंय। मागच्या वर्षी तो खूप छोटा होता, यावर्षी काही आम्ही गाडीच्या गडबडीमध्ये किल्ला बनवणं काही झालेलंच नाहीये।
दादा कापून. मम्मा पैसे द्या, मम्मा